गाईज, गुड आफ्टरनून. मागचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण मला सांगा कमेंट करून. तो व्लॉग खूप मोठा झाला असता म्हणून मी आता पार्ट 2 शूट करतोय. तर मी रत्नागिरीच्या घाटात आहे. अंकुश असंच काय ते नाव आहे घाटाचं. त्याच घाटात आहे आता मी. बघू शकता काय सुंदर घाट आहे. वरतून व्ह्यू खूप मस्त आहे. मी फोटो नाही क्लिक केला. जो हा पॉईंट होता जिथनं मी ब्लॉग स्टार्ट केला ना, तिकडनं असं डाऊनला जो लुक येत होता ना घाटाचा, एक नंबर होता. आपल्याला आज सरळ जायचं आज घाटाने. रोड बघू शकता, खड्डे स्पॉट होईच पण नाही. आपला आता मुंबई गोवा जो मेन हायवे आहे तिथपर्यंत त्याच रोडनी जायचं आहे. आता हा रोड त्यालाच कनेक्ट होईल आता आपल्याला पुढे जाऊन. पुढे टर्न आहे, एक नंबर येतो. डायरेक्ट यू टर्न आहे, डायरेक्ट यू टर्न. मस्त घाट आहे. थोडी कंट्रोलमध्ये चालवायला लागेल. त्या समोरनं गाडी येते दिसून नाही येत पटकन. मॅपमध्ये टर्न कसे खतरनाक टर्न आहे. पावसाळ्यात या घाटामध्ये यायला पाहिजे. पावसाळ्यात तर मजा वेगळीच असेल या घाटामध्ये. सगळे असे धबधबे, मस्त फुल एन्जॉय. समोर धरण पण आहे कोणतं तरी. रत्नागिरी मधलंच असेल कोणतं तरी. आलो ना कराडपासून जसा जो आपण राईट मारला तिकडनं मोस्टली घाटाचाच रस्ता पुन्हा डोंगरातून. टर्न मारताना पण तुम्ही पण जरा हॉर्न देऊन टर्न मारत जा. रिस्क फॅक्टर वाढतं. समोरच्याला दिसून येत नाही पटकन. टर्न मारताना हॉर्न मारूनच टर्न मारायला. रोडचा वरतून व्ह्यू का खतरनाक दिसतो. जसं आपण कुठल्या बाहेरच्या देशात आलो तसं लुक दिसत होता वरतून. हे रोड सगळे दिसत होते वरतून, सगळे ट्विस्ट. अशा अचानक गाड्या येतात पटकन. बाकी तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटला मागचा, जो मी नाशिक टू गोवा टाकलेला टायटल. त्याच्यात पार्ट 2 आहे.
ब्लॉग तर मी आता पूर्ण हॉटेलपर्यंत शूट करेन. बाकी हॉटेलवरती तुझं पुढचं नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेल. तर रस्त्याला कधी पोचतोय काय माहिती. जो मेन हायवे तर त्यालाच भेटणार आहे आपण. जो मुंबई गोवा हायवे तो. आय होप सो रस्ता चांगला असावा. निघाल्यापासून आम्ही अजून एक पण ब्रेक नाही घेतला. बघू आता कुठे ब्रेक घेतो. तर तशी भूक तर नाही. तशी 11:30 साडे 10 झाले. रोड चांगले असल्यामुळे अशी म्हणजे बॉडी पण दमली नाही. फुल एनर्जेटिक आहे बॉडी पण. तसं पेन बिन तर होत नाही काय. रोड पण चांगले आहेत त्यामुळे का वाटत नाही. माझं लूज झालं थोडंसं डाऊनला येतं. बघू आता कुठे मेकॅनिक भेटला तर टाईप करू जमलंच तर. नाही तर जाऊ दे तसंच काय प्रॉब्लेम नाही. तसं त्याला फक्त मॅप बघायला लागतो. तसं मॅपमध्ये अंदाज येतो पुढचा टर्न कसा आहे. आपल्याला कुठल्या रूटने जायचं त्यामुळे लावलं. स्पीड पण 70-80 असं मेंटेन ठेवलं. स्पीडलाच चालवतो. कोकणात जी राईड करायला मजा आहे ना ती कुठल्याच राईडमध्ये नाही. असं आपलेपणा वाटतं इकडे राईड करायला. तुम्हाला पण मजा घ्यायची. तुम्ही पण एकदा राईड करून बघा कोकणात. आणि का मी मागचे तुम्ही ब्लॉग बघितलेच असाल. त्यामध्ये मी गुहागरला गेलेलो. गुहागरला स्टे करून मग दुसऱ्या दिवशी आम्ही गणपतीपुळे रत्नागिरी तसं क्रॉस करून पावसपर्यंत गेलो. पुढे रोड कसा आहे मॅपमध्ये दिसत असेल तुम्हाला. तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते पण कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ थोडे शेकी येतात तेवढे ॲडजस्ट करा. ब्लॉग कसे वाटतात ते पण कमेंट्स करून सांगा. मला जेवढा डिटेल्स देता येईल तेवढा देतो आहे आणि जेवढं शूट करता येईल तेवढं शूट करतो आहे. तर माझे फेसवाले ब्लॉग नाही आहेत अजून. नॉर्मल मोटर ब्लॉगच येतील सध्या तरी. जिथं वाटेल तिकडे मी करेलच तसं शूट. चला Many hours later.
रोड खूप मस्त आहे हा, मजा येते रोडला गाडी चालवायला. असे रोड असले तर जमत नाही बॉडी, म्हणजे कंटिन्यू आपण स्ट्रेट रोडलाच चालवणार आता. 11 तर वाजलेत, आपल्याला पोचायला तिकडे एक दीड होईलच. त्यामध्ये आपण आता नाश्ता बिष्टा केला तर म्हणजे जेवायला जर थांबलो तर 2-2:30 होतील. तर 1 तास पकडूनच चालला जेवायला. आता बघू रोड कुठपर्यंत चांगला आहे आपल्याला हा भेटतोय. मोस्टली तर चांगलाच असेल, झालंय बऱ्यापैकी आता रोड चांगला. त्यामुळे आता आपल्याला भेटेलच बहुतेक तरी पूर्ण रोड आपल्याला असाच. बघू किती मजा येते. असं रोड असे हायवे असले ना की किलोमीटर असे कमी होतात ना, कधीच म्हणजे समजत पण नाही, पण कधी पोचून जातो फटकन. आपण आता रत्नागिरीमध्येच आहे, रत्नागिरी पण क्रॉस करून गेलोय पुढे, कुडाळच्या आसपास आहे आपण. आता काय सावंतवाडी नाही, कणकवली येईल, नंतर सावंतवाडी, मग डायरेक्ट गोवामध्ये आपण एंटर होऊ. असे रोड असल्यावर कोणाला गाडी चालवायला नाही आवडणार. पूर्ण सिमेंट डांबर, पण प्लेन रोड आहेत, म्हणजे असे खड्डे पण नाहीत रोडला, बघू शकता तुम्ही. रोड असले तर परत यावंसं इच्छा होते, सारखं यायची इच्छा होते परत तिकडेच. बघू आता हॉटेलवर आपण पोचल्यावर किती वाजेपर्यंत पोचतो, म्हणजे हॉटेलवर हे अंदाज तर आहे 2 पर्यंत पोचून जायला पाहिजे जेवण खाऊन करून. अजून तर 11 वाजले, सकाळी 5:15 निघालोय, तर अजून एवढी भूक तर नाही लागली आहे. आणि आम्ही मध्ये ब्रेक पण नाही घेतला. ब्रेक म्हणजे पाणी प्यायला आणि पेट्रोल भरायला घेतला असेल तेवढाच, तो सोडून आम्ही चायसाठी पण थांबलोय नाही आज. आता मोस्टली थांबतो आम्ही चाय या पाणी ब्रेकसाठी. आज फक्त फ्युअलसाठी एकदा थांबलो आणि एकदा पाणी प्यायला थांबलो मध्ये घाटात, तेवढंच. त्याशिवाय थांबलो नाही आम्ही आज. जेवढा जास्त कवर करता येईल तेवढा रोड कवर करू, मग पुढे जाऊनच ब्रेक घेऊ. गाड्या पण खूप सारे दिसतात. रिटर्न जर्नी आजचा सॅटर्डे 17 तारीख. सॅटर्डे संडे मोस्टली रिटर्नलाच असतात गाड्या. आम्ही सॅटर्डेला चाललोय गोव्याला. माझा म्हणजे जो फ्रंट व्ह्यू आहे तो कसा वाटतं ते पण जरा कमेंट्समध्ये सांगा. आणि वाईड अँगल केलं आहे ऑन, पण वाईड अँगलमध्ये आहे ना माझं ते स्टेबिलायझेशनचं ऑप्शन ऑन केलं ना तर एकदम तो म्हणजे असं नॅरो व्ह्यू दिसतो. म्हणून मी आता ते स्टेबिलायझेशन बंद केलं तर आता तो थोडा तुम्हाला वाईड अँगल दिसतोय. गाई पण मध्ये येत आहेत. काळजीपूर्वक चालवा तुम्ही पण गाडी. काय रोडला काय साईडला कसं काय नसल्यामुळे कुठलं पण प्राणी येऊ शकतो मध्ये फटकन, त्यामुळे जरा
कंट्रोल ठेवा गाडीवर पण तुमच्या. काय बोलायचो, तो वाईड अँगल ऑन केलाय, माझं पूर्ण हँडलबार तर दिसतोय, पण व्हिडिओ खूप शेकी येत आहेत. आता काय करावं, आता मला प्रश्न पडला. बघू. गोप्रो घेतलं तर गोप्रो खूप महाग जातो. सध्या आपण हेच कॅमेऱ्यावर काम चालू आपलं. जेवढा दिवस साथ देतो तेवढा दिवस ह्याचीच साथ घेऊ आपण आणि चालू आपण असंच. सगळं प्रॉब्लेम नाही आहे कॅमेऱ्यामध्ये, तर हाच आहे की वाईड अँगल प्रॉपर नाही आहे आणि वाईड अँगल ऑन केलं तर स्टेबिलायझेशन ऑफ होऊन जातं आहे. 2-3 वेळा ट्राय केलं मी, ते करून बघितलं, पण काय ऑप्शन नाही दुसरं त्याला. रोड पण मस्त 4 पदरी. असं वाटतं का नेक्स्ट राईड मी कुठे करावी, हे पण मला जर तुम्ही सजेशन असेल तर सांगा कमेंटमध्ये. नक्की मी ट्राय करेल तिकडे बाईकवर जायचा प्रयत्न करू. आता बघा मी गुहागरला जाऊन आलो, रत्नागिरी, गणपतीपुळे, आता गोव्याला चाललो, रोहा, अलिबाग सगळं फिरून झालं आहे. गुजरातचं सापुतारा तोपर्यंत बाईकवर फिरून झालं एवढं. मी रोहा आणि अलिबागला गेलेलो तेव्हा माझ्याकडे कॅमेरा नव्हता, त्यामुळे मी काही शूट नव्हतं केलं. आता कॅमेरा आहे, पण आता तिकडे जायचा मुहूर्त कधी येईल काय सांगता येत नाही. जेव्हा जाईल तेव्हा परत शूट करेल मी तसंच रोह्याला जाताना. आता इकडनं 246 किलोमीटर आहे. पोचलोय गोव्यामध्ये. हॉटेल दाखवते मला इकडनं 11 मिनिटं, 4.2 किलोमीटर. बघू आता कसं आलं सुद्धा. जसं असं गोव्यामध्ये जातो तसे गोव्याच्या वाईब्स येतात. आता संध्याकाळी आमचा असं प्लॅन झालाय क्लबला जायचं. अचानक भयानक प्लॅन झालाय तो. भाऊ येणार आहे, क्राटेक्सचा शो आहे जस्ट बीला. त्याचे पण फुटेज मी टाकेल थोडेफार जमले तर. इकडनं सरळ गेलो की आपण इकडे जातो. साऊथ गोवा, नॉर्थ गोवाला, आणि आपलं हॉटेल इकडे होतं, इकडे जायचं. तीन 4 किलोमीटर फक्त. कमी डिस्टन्स उरलंय. फायनली आपण एवढं डिस्टन्स कव्हर केलं. पुण्यापासून 430 किलोमीटर होता. सकाळी आम्ही 5ला निघालो. 3-4 ब्रेक घेतले. म्हणजे ब्रेक म्हणजे पाणी पिया, टॉयलेट गेलेट,
फ्युअलसाठी एक ब्रेक घेतला आणि जेवणासाठी एक घेतला. दुसरा पण प्लॅन होता की इकडनं गाडी रेंट घ्यायची आणि ते पुढे जे एकाचे पण डॉक्युमेंट्स क्लिअर नसतो आणि परत रिटर्न द्यायला गेलो की हे तुटलं ते तुटलं, हे नाही चालत ते नाही चालत, सगळ्याला पुढे करत होते. त्यामुळे आम्ही गाडी घेऊन यायचा निर्णय घेतला. स्वतःची गाडी असली की कसं टेन्शन नाही. तर खूप येत होते. मस्त बुलेट रेंटने घेतलं आणि चालवतो. मला इकडे गरमीचा सीझन आवडतो. येतात. ये है समुद्र. पोहोचलोय हॉटेलच्या इकडेच 4 मिनिटात.
del fratello. हां हां, म्हणजे मोरजिम मध्ये आपलं हॉटेल मोरजिम मध्येच आहे. इधर है.
मस्त. हा बुकिंग केलेलं सुशांत खारकर. हां आयडी दे ना. मोबाइल में चलेगा का फोटो? दे मोबाइल में देते नाही दे मग. हाँ खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.